ठाकरेंची तुम्ही भेट घेतली. खरं तर शरद पवार हे राज्यसभेचे उमेदवार तुमच्या पक्षाचे असणार का? उद्धव ठाकरेंची संमती मिळाली? राज्यसभेच्या जागेची निवडणूक आता 5 तारखेला अर्ज भरायचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाबतीत सगळ्यांनी मिळून एक उमेदवार करावा यासाठी आम्ही उद्धवजींची आत्ता भेट घेतली. त्यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती केली की आदरणीय पवारसाहेबांनी राज्यसभेवर पुन्हा जावं असा आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सदस्यांचा देखील तेवढा आग्रह आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पवारसाहेबांच्या साठी आपण काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून उमेदवार ठरवण्याबाबतीत विचार करावा. परंतु उद्धव ठाकरेंनी त्याला सकारात्मक प्रतिसाद त्यांनी असं सांगितलेलं आहे की काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा म्हणून निर्णय एकत्रितपणाने 1-2 दिवसात आपण करू, आज उद्या. परंतु काँग्रेस देखील या सगळ्या जागेच्या संदर्भात आग्रही आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना तुम्ही भेटणार आहात का? त्यांची देखील तुम्ही काँग्रेस पक्षाशी आमची चर्चा झालेली आहे आणि आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची भूमिका जी आहे तीही त्यांना आम्ही कळवलेली आहे. त्याप्रमाणे आज उद्या त्या बाबतीत योग्य तो निर्णय होईल. परंतु काँग्रेस ह्या सगळ्या गोष्टीला मान्य करेल का? तुमच्या उमेदवाराला मान्यता देईल वाटतं तुम्हाला? आमच्या चर्चा चालू आहेत. आज उद्या त्याच्यावर निर्णय होईल. खरं तर अजित पवारांच्या संदर्भात रोहित सिंग जो आहे तो गाडी आली आता उद्या भेटू. उद्या हिंदी राहिला एक छोटासा फक्त हिंदीत करू आपण. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहब को हम मिले. हमारी खासदार सुप्रियाताई सुले और मैं दोनों साथ में अभी मिले और हमारे राष्ट्रवादी पार्टी की कार्यकर्ताओं की अपेक्षा और आग्रह है कि पवार साहब ने फिर एक बार राज्यसभा पे जाना चाहिए और इसीलिए हमने उनको विनती की. उन्होंने हमें कहा कि महाविकास आघाड़ी का निर्णय कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना साथ मिलके आज कल में कर लेंगे. कांग्रेस तैयार है इसके लिए? कांग्रेस से भी पहले से हमारी रिक्वेस्ट कांग्रेस को हम कर चुके हैं. हमें अपेक्षा है कि कल तक इसका निर्णय होने की अपेक्षा है. पवार साहेब रेडी आहे? आम्ही पवार साहेबांना सगळ्यांनी मिळून आग्रह केलेला आहे की त्यांनी यावेळी पुन्हा राज्यसभेवर जायला पाहिजे. पवार साहब रेडी है राज्यसभा पे जाने के लिए? हम उनको आग्रह कर चुके हैं और हम तीनों पार्टियों की चर्चा अब आज कल में पूरी होगी, तब हम फिर उनको बताएंगे. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.